लालबागचा राजा ऐकलात तर सावतीनेचा गजा ऐका. जोरदार टाळा सर्वांनी. माझं नाव गजानन सावंत. प्रेमाने मला गजा बोलतात आणि विनोदाची मजा घेण्यासाठी मी तुमच्या समोर आलेलो आहे. तर आवडेल ना तुम्हाला? हो. मग सुरुवात करूया. गणपती बाप्पा मंगळमूर्ती. उंदीर मागायची, उंदीर मागायची. असंच असतं बघितलं. हा बोला मामी कुठून आली तू असं रसिको. हा विनोदाचा भाग आहे. मुलांना काही जणांना आरती म्हणायला सांगितले. मगाशी मी बघितलं काही जणांना सुख करता दुखरता म्हणायला सांगतो. ही बघ आतापासूनच खेचते बघितलं. हे असं चालू असतं. तर मुलांसाठी बाळाला आरती म्हणायचं. मग बाळा आरती म्हणायला तयार आणि काही जणांची आरती पाठ नसते. काही आरती करायला लागले बघा. करता वातावरणाची नुरी बुरी प्रेम बाकी पुढचं काय पाठ नाही. जयदेव जयदेव प्रसादीच्या रांगेत पहिलं पटलं तर जोरदार टाळतो आहे की नाही. असंच करत असतात. पण आमचे बाबा मला सातारकर नेहमी ओरडून सांगत असतात. बाबा देवाचं नामस्मरण करा, नामस्मरण करा. पण आजकाल नामस्मरण करायला वेळ आहे कोणाकडे? नामस्मरणाचे साधे शब्द आहेत. हरे राम, राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. लहान मुलाला सांगितलं, करण्याच्या मुलांना सांगितलं आणि म्हातारी माणसांना सांगितलं. कशा कशा प्रकारे नामस्मरण करतील लहान मुलं? हरे राम, हरे राम, हरे राम, हरे राम, राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. ऐकलं बघ मी केलं होतं. हे सांगितलं तरणाच्या मुलाला बाबा देवळात जाऊन नामस्मरण करा. पण तरणाच्या मुलाचं देवळात गेलं देवाकडे लक्ष कमी नाही, आजूबाजूच्या देवींकडे जास्त आहे. त्यावेळी त्यांचं नामस्मरण करायची पद्धत कशी असेल बघा. हरे राम, राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम, राम राम हरे हरे, हरे कृष्ण देवळाच्या मागे कृष्ण कृष्ण हरे हरे. आवडलं तर जोरदार टाळ्या वाजवा. मला वाटतं देवात जाऊन हेच करतात. आजोबांना सांगितलं आजोबा देवाचं जरा जावं, देवाचं नामस्मरण काय. आई बाबा माझ्या कसलं आता वय झालं आहे, तोंडातलं फर्निचर काय घेऊन बसलं आहे. तर आजोबांना नामस्मरण सांगितलं. पण ज्यावेळी आजोबांना नामस्मरण करायचं होतं त्यावेळी केलं नाही. करायची पाळी आली त्यावेळी त्यांचे शब्द आहे का म्हणून सांगतो. याच्यातून बोध पण आहे. चांगलं तुम्ही केलात नामस्मरण त्यावेळेला तर फायदा नाही तर उद्या काय आलं तर तिथे बघा. नामस्मरण अवेळी केल्यावर काय होतं. आले यम शब्द आहे का सगळ्यांना. आले यम 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 आले 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 कुतना आले कुतना 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 आले 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 यम 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 आले 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 कुतना आले कुतना. गाव आहे कुठनं येणार काय कळणार नाही. तो आवडलं तर जोरात बरोबर टाळतो. काही मालवणी कुटुंबातला मुलगा एक बिचारा विमान शिकून येतो आणि बिचारा विमानात कोकण रेल्वेतून परत मुंबईला येणार आहे. तो विमान शिकून आल्यानंतर कशा कशा प्रकारे आई बिचारी घाबरी असते. मालवणी भाषा जरा थोडं विनोद कळेल ज्यांना मालवणी आहे त्यांना समजेल. बघा आई वडील हो बाय कोणाच्या यायलाच हसता कडेवर घेवा का हो बाय खाली बसा त्या मांडीवर घे. हां तोंडात बोट दे जरा म्हणजे हाताचा कमी होईल. हरकत हस प्रेमान असा म्हणजे बाय ती छान आहे माझी बाळा लागली हवा. तर असं झील बापलं विमान ठिकाण एकटा आई बापाची विमानात बसवतं. विमान चालू होतं. विमान चालू झाल्यानंतर आई बिचारी मध्ये मध्ये घाबरतं. विमान चालू होतं. आई तो का सांगा ठेवलाय मध्ये मध्ये बडबड नको मग डिस्टर्ब होता परत झालं. बोला ना मग डिस्टर्ब होता मध्ये मध्ये बोला नको परत मध्ये मध्ये बडबड आई बिचारी गप नका. विमान जसं बरोबर सांगतो. आहे का हिमालय करू दे आई काय बोलणार नाही. तुम्हाला बरोबर आहे का बघ अरबी समुद्र येला तरी पण आई काय बोलणार नाही. आणखी बरोबर आहे माणसा बघ किती किती दिसतात बघ 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 तरी पण आई काय बोलणार. मग आई कधी विमान उलटा सुलटा करून दाखवता. विमान खाली खाली येते वेळी सांगता आहे काय की तू माझ्या एवढी रागवलं मग तूच बोलत ना बोला नको बोला नको बोला नको म्हणून काय
का? त्याचा हिमालय पर्वत नका दाखवलंस, मी काय बोलले नाही बोलले. त्याचा मग अरबी समुद्र दाखवलंस, मी काय बोलले नाही बोलले. म्हणतात ना माणसं केटी केटी दिसतात बोलत, मी काय बोलले नाही बोलले. अरे मेल्या तुझं बापूच खाली पडलो तर मी काय बोलले. कळला? मी एक साऊंड इफेक्ट आपल्यासमोर आवाज काढण्याचा प्रयत्न करतोय. कोकण रेल्वे कोकणातनं आली आणि विटीला येते, कशा कशा प्रकारे येईल एक बोगदेचा आहे. मला साऊंड साहेब आमचे राजू कडेकर यांचे साहेब महेश सहकारी करतील, यांच्यासाठी पण जोरदार टाळायचं एक साऊंड इफेक्ट. धन्यवाद. हे विनोदाचे भाग होते. पुन्हा एकदा लहान मुलांकडे वळूया. लहान मुलं फार उन्मट झालेली आहेत, माझी पण मुलं आहेत त्याच्यात. एखाद्या बाळाला विचार का बाळा जेवलाच काय? नाही दगड खातोय. एखादा कोण बाळ शाळेत वगैरे चालला असं काय बाळा शाळेत चाललाच वाटतं? नाही पुस्तकात दिलं विकायला चाललं. एखादा कोण काकांकडे वगैरे गेलो आणि काय काका पूजा चालू वाटतं? नाही तुझ्या याचा वाढदिवस चालू आहे. एखादा कोण गेला बिलाची वगैरे आपण विचार हा काय गेला नाही त्याला वर झोपायची सवय नाही, आम्हाला फिरवायची सवय आहे. ही उन्मटपणाची उत्तर असतात त्यांची. तशी का काही साऊंड इफेक्ट झाल्यानंतर काही ॲक्टर लोक आहेत जीव चोपडेला आपल्या मुंबईच्या गेल्यानंतर काही ॲक्टर लोकांचे कुत्रे समजा त्यांच्यासारखे भुंकायला लागले तर कशा प्रकारे भुंकतील एक आवाज काढण्याचा प्रयत्न करतोय कुत्र्यांचा. माझा कुत्रा पण आलेला मागे आहे कदाचित बघा. हा बघा ॲडव्हान्समध्ये झाला. मी इथे मगाशी मांजर आणि कुत्रा बिचारा वाढत होता. मांजर कुत्र्याला बोलवते कुत्रा पण एकदम अक्करमाशी लगेच गेला बिचारा. आणि जीव चौपाटी का कुत्रे समजा ऍक्टर लोकांचे याच्या कशा प्रकारे बघा. ऍक्टर लोक देवानंद यांचा कुत्रा पाहिला येतं त्यांच्या शाळेमध्ये कशा प्रकारे भुंकतो देवानंद. मला सस्पेंडमध्ये झाला काय बा तिकडे कुत्रा भुंकला का? जाऊ दे अभिनंदाचा बाबा देवानंद यांचा कुत्रा आवडलं तर जोरदार काढायचा. तुम्ही पण सांगा ऍक्टर कुठले आवडतील तर मी आवाज काढायचा त्याचा प्रयत्न करतोय. त्यानंतर त्या नाना पाटेकर यांचा कुत्रा त्यांच्या स्टाईलमध्ये कशा प्रकारे भुंकेल. नाना पाटेकर गेला विचार कोण नाना पाटेकर. त्यानंतर कोणाचा अमरीश पुरी. ठीक आहे. तिकडून शाहरुख खान यांचा कुत्रा भुंकते की बकरी भुंकते तेच कळत नाही. शाहरुख खान गेला विचार. तिकडून राजेश खन्ना यांचा कुत्रा आवडलं जोरात आहे खरं झालं. राजेश खन्ना यांचा स्टाईलमध्ये येतोय कुत्रा जुन्या स्टाईल. तिकडून हिंदीचे आता महागुरू मिथुन चक्रवर्ती यांचा पुत्र आपल्या स्टाईलमध्ये. ठीक आहे. दादा कोंडके यांचा पुत्र आपल्या स्टाईलमध्ये.
अशोक सराफ ठीक आहे, अशोक सराफ. अक्षय कुमार ठीक आहे. अशोक सराफ घ्या आधी. अशोक सराफ यांचा आहे पाटणकर काढा पियायला. त्यानंतर संजय यांचा कुत्रा रागातच येतो. कशा प्रकारे बघा. नेहरू फुले आणि लक्ष्मीकांत बेर्डे एका बोटीमध्ये जात असतात. बोटीमध्ये अचानक पाणी शिरतं. नेहरू फुले लक्ष्मीकांत बेर्डे यांना कशा प्रकारे बोलतील बघा. नेहरू फुले आणि लक्ष्मीकांत बेर्डे. लक्ष बोटीला बघ भाग पडल्या. या माझ्या काहीतरी कर. लक्ष्मीकांत बेर्डे एका स्टाईलमध्ये आपल्या इथे तू येणार आहे एका बरोबर भाग पडलं म्हणून काय झालं चांगलं मोठं दुसऱ्या बाजूला भाग पड पण कसं बटाबटा 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 आई बाहेर गेलं वाटतं जोरदार जोरबद्दल धन्यवाद. त्याचं जाता 2-3 नावं घेतोय. दुसरी ठिकाणी पण एक कार्यक्रम आहे दुसऱ्या ठिकाणी एव्हरस्टँडला तिकडून जायचं आहे. माझे मित्र या कार्यक्रमाचे ऑर्गनायझर मधुकर घोड यांच्या प्रेमापोटी आणि आपला बाळगोपाळ मित्रमंडळ इथे खरोखरच आनंद झालेला आहे. तर तुमच्या रसिकांसारखं पण प्रेम मिळेल तर पुढे बघू आपण. जाता 2-3 नावं घेतो. एखादीचा नवरा बेवडा ती नाव घेते मध्ये मध्ये नवरा टोकतोय कशा प्रकारे बघा. अंडे तेवढे 5 हे 5 झाले. अंडे तेवढे 5 तुझ्या याला 10 झाले. अंडे तेवढे 5 अगं 15 झाले. अंडे तेवढे 5 आता मला घेऊन नाच. ती मोठी नाव घेते. एवढं मोठं नाला चोपारामध्ये अमुक बिल्डिंग मध्ये राहतात. राण्यांच्या बाजूला तर सावंत सावताच्या बाजूला तर पिकलेले गेसवले चावडे. आमच्या यांचं नाव कसं होतं 1 नंबरचे बेवडे. आजीबाईसाठी तुम्ही नक्की 2दा टाळा. जर आजीबाई नाव कसं घेईल बघा. आजगर माझघरात होती पंथी. आजगर माझघरात होती पंथी. माझे ते गेले वरती न मी राहिले खालती. आणि माझ्या स्वप्नात येऊन कशी म्हणती अगं तू काय खाली झाकू मारती तू पण ये वरती. माझं नाव गजानन सावंत. प्रेमाने मला गजा बोलतात. कदाचित माझी बायको माझं नाव कसं घेईल. माझ्या बायकोची माणसं काहीतरी इकडे ओळखीची आहेत त्यांना पण मी सांगतो. सांगू नका तिला. बघा एक केलेली कल्पना आहे. बाबांच्या कलर टीव्हीवर मॅच बघत होते भारत पाकिस्तान. बाबांच्या कलर टीव्हीवर मॅच बघत होते मॅच भारत पाकिस्तान. त्यावेळीचा पास झाला पाकिस्तानचा रमीज राजा. मी बाबा मालवणला उतरले. मालवणच्या कट्ट्यावर घेतला जिलेबी खाजा. तेव्हा माझ्या पदरात पडला कर्माना हा सावधिनीचा गजा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. प्रतिभा असं प्रेम ठेवा. पुढच्या वेळी जरूर भेटू आपण. आणि सर्वांना या कलाकारांच्या वतीने तुम्हाला गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा. बोला गणपती बाप्पा. पुन्हा एकदा विजय यांच्याकडे माईक सुरू करतो. धन्यवाद.